हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू आवर माय न्यू व्लॉग. कशा आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहे. तर आजच्या व्लॉगची सुरुवात ही मला असं वाटते 10-10:30 काहीतरी वाजले आहे. उठली मी बऱ्याच वेळची आहे, पण मी खूप मोबाईल बघत असते उठल्याबरोबर. त्याच्यातच माझा अर्धा टाईम चालला जाते. मग आता मी फ्रेश व्हायला जाते खाली, कारण ब्रश पण करायचाच आहे अजून. माझ्या फेसवरून दिसतच असेल तुम्हाला की अर्ध्याच झोपीत आहे म्हणून मी अजूनही. ब्रश वगैरे करून घेते आणि नळसुद्धा आलेला आहे. आणि आमच्या मॅडम दाखवू का? अरे आताच तर येत होती, आली डबल. हे आमच्या मॅडम आहे. मॅडम, ओ मॅडम. आणि ह्या माझ्या मॅडम आहे, ज्या थोड्या आता रिकवर होऊन राहिल्या आहे. है ना मम्मा? तिला झाली होती जखम. दाखवते मी. बघू मम्मा, बघू बेटा, बघू दे ना मा. ही बघा, खूप जास्त झाली होती ही जखम. पण याच्याकडे मी बरंच लक्ष दिलं. माझ्या मम्माला दवाखान्यात नेलं, त्याच्यानंतर गोळ्या औषधी आणल्या आणि अजून मलम आणला होता हिच्यासाठी. है ना मम्मा? हो ना मम्मा? मम्मा काय आणलं तुम्ही? हां, हॉस्पिटलमध्ये नेलं होतं ना तुला? बरं, इंजेक्शन घेतलं होतं ना तू? सांगून दे, घेतलंच नाही होतं म्हणा. भीतीच वाटत होती म्हणा मला. पाहू दे ना मग, डोळ्यातलं चिपड काढून देतो ना मम्माच्या. काढू दे ना. अशीच करते हे या. मी मारन डश्चिन बिश्चिन तर. बिलकुल काही करू देत नाही गाईज हे. मी पहा, बराच फोड रिकवर होत आलाय तिचा. हे गॉड लवकर ठीक करून द्या माझ्या मनूला. माझे पिनू ना मोठी बम्माशा करते. तर असेच राहा तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये कंटिन्यू. आणि हे पहा, मस्त आता ऊन झोंबली पाहिजे असं मस्त झोपण हे. ब्रश करून झाल्यावर डायरेक्ट मला पाहिजे खायचं आणि डायरेक्ट जेवण करणार. पाहू शकता जेवणामध्ये आहे कढी, पोळी, चिवडा, वांग्याचं भरीत आणि ही आहे ब्रोकोलीची भाजी. ब्रोकोली जी कोबीसारखी असते. आणि हे आहे माझे कुरकुरे फेवरेट. चला या तुम्ही पण जेवण करायला. तर जो पण पसारा होता तो सगळा मी आवरून घेतला. म्हणजे की जे बेडवर झोपीतून उठली होती, ब्लँकेट ते सगळं उचलून टाकलं. आणि साईडनी जे माझे कपडे पडले ते सगळे इग्नोर करा, ते तसेच पडले राहणार आहे. मी कितीही त्याला चांगलं करेल तरी ते तसेच दिसेल तुम्हाला, कारण की मी असेच कपडे काढून फेकून देत असते. मग लावण्याचा काही अर्थ नाही आहे, म्हणून मी बिलकुल लावत नसते, तसेच राहू देते कपडे. आणि हे बघा, टी व्हीवर सॉन्ग चालू असता मी मस्तपैकी माझे सगळे कामं करून टाकले. सगळे कामं म्हणजे फक्त तेच उचल करून टाकलं. नंतर मग मॅडमनी पण बराच कचरा करून ठेवला. आता पाहू शकता तुम्ही, मी तिला टेबलच्या तिथे बांधून ठेवत असते. तिचे डोळे चमकत असन, त्यावरून तुम्ही समजून जा की ते कुठली आहे. म्हणजे हिला सगळं काही कमी पडत, कम्फर्ट झोन देईन मी तिला, पण तो सुद्धा तिला कमी पडते. आणि ते बसन तर तिच्या सेफ्टी झोनमध्ये जाऊनच बसते आणि बसली आहे. तर बघा, म्हणजे आश्चर्यचकित होण्यासारखीच गोष्ट आहे. तर ते मस्तपैकी टपात जाऊन बसली. तिथे पहा तुम्ही, तिचे डोळेच चमकून राहिले आहे तिथून. तिने सगळं जे घाण केलं होतं खाली ते सगळं उचलून टाकलं. पोळी वगैरे असते त्याच्यावर पाणी वगैरे सडलं राहते, ते सुकून जाते टाईल्सला, म्हणून ते निघत नाही. जेवढं निघालं तेवढं मी
काढलं आणि सगळं ते बाहेर नेऊन फेकलं. खूप घाण झालं होतं. म्हणजे मी 2-2 दिवस ते उचलत नाही, मला टाईम नसते म्हणून. टाईम असला तरी जीवावर येते माझ्या, म्हणून मी ते काही उचलत नाही. मग उचलूनच घ्यावं आपण, थोडंफार चांगलं दिसेल. मग ते सगळं उचलून मी बाहेर फेकून दिलं एका वाटीत. मला कशी कशी बघून राहिली टुकूर. आणि पहा, तिच्या जे लिटर बॉक्स म्हणतो आपण त्याच्यात जाऊन ते बसले. म्हणजे इतकी हुशार आहे ते, अति हुशार. तर मी मेकअप वगैरे करून दिलं होतं माझ्या मामाच्या पोरीचं. तिचा डान्स होता. तर तिकडून आल्याच्या नंतर इतकं गरगर होऊन राहिलं होतं का पाहू शकतो तुम्ही. मला अजिबात चांगलं वाटत होतं, म्हणजे आताही नाही वाटून राहिलं आहे. भूक पण लागली होती, तर मी मम्मीला मॅगी करून मागितली. आता मी पहिले मॅगी खाऊन घेते, नंतर तुमच्यासोबत भेटते. तर मम्मीने बनवला आहे स्वयंपाक आणि मी आता जात आहे जेवायला. आहे तो आज इथे जेवण करू. आणि इकडे मनपा मला कशी पाहिजे चडोळात चमकून राहिला. आणि करते जेवण. मला खूप भयानक वाटत आहे. मला दूध देऊन देते. घे मन दूध. तुझ्यासाठी पोळी घे. ही करते जेवण आणि मी पण करून घेते जेवण. मला खूप जास्त भूक लागली आहे. मम्मी ओरडून राहिली होती की जेवण करायला येत नाही काय करू. मग गेलीच फायनली जेवायसाठी. मम्मीला माझ्यासाठी वरण भात बनवायला लावला होता मी. आणि हे जे काम मी करन त्याच्यात पचकाने होईन. मग तर गेलीच गोष्ट. वरणही फाटकन सांडून गेला, जाऊ द्या. असो, मस्तपैकी जेवणामध्ये आज सॅलड पण होतं मेथीचं आणि वरण भात होता. इतका टेस्टी गरम गरम मस्तपैकी खाऊन टाकला. डोकं खूप खाजवून राहिलं होतं. म्हटलं चला हेअर वॉश करायला जाऊ. मी माझे शॅम्पू घेऊन जात असते तिथे, कारण माझ्याकडे शॅम्पू आहे ऑलरेडी चांगले प्रोफेशनल. मग तिथल्या शॅम्पूपेक्षा आपले शॅम्पू घेऊन छान हेअर वॉश करून देतात तिथे. मग गेल्याच्या नंतर माझा छान मस्तपैकी हेअर वॉश करून दिला एकदम बढिया तरीकेनं. मेन गोष्ट तिथे जाण्याची अशी आहे की छान मला मसाज पण करून मिळते. तर मी छानपैकी माझी मसाज करून घेते आणि पहा किती रिलॅक्स फील होत असेल. मला पाणीच टाकलं आहे, हातच फिरवत आहे, तर किती चांगलं वाटत आहे. आणखी जेव्हा ते छान शॅम्पू वगैरे लावून मसाज करतात तर एकच नंबर. तरी गोष्टी करत आपला मस्त हेअर वॉश करून घेतला बढियापैकी. छान मस्तपैकी शॅम्पू लावला आणि पहा किती मस्तपैकी हाय खूपच चांगलं वाटून राहिलं. आणि माझे केस इतके पातळ झाले ना, तर त्याच्यानं असं वाटून राहिलं की काही दिवसात मी टकलीच होणार आहे. पण पहा किती छान रिलॅक्स वाटून राहिलं आहे मला. आणि भाई साहब, माझे केस हेअरफॉलनी माझी टकली पाडून टाकली पूर्ण. जाऊ द्या, असो काही नाही. काही असेल तुमच्याकडे सॉल्युशन तर मला नक्कीच सांगा, मी लावून माझे केस दाट करेल असं. पण मला तर नाही वाटत आता ते या जमान्यात दाट होईल म्हणून. पण जसे आहे तसे ठीक आहे, मी सॅटिस्फाईड आहे त्याच्यातच. काही मला आता क्रेविंग झालेली आहे पिझ्झा खायची. आणि मी असं डिसाईड केलं आहे की पिझ्झा खायला जाव. तर बघते नाही, जातेच. विचार करण्याची काही गोष्ट नाही आहे याच्यात, पण चाललीच जाते, जाऊ द्या. आणि आणखी एक गोष्ट दाखवायची आहे की माझी मांजर, जिच्यासाठी मी इतका चांगला बेड आणलेला आहे, दाखवते. हा पहा, छान ऑर्डर केला आहे, ज्याची क्वालिटी एकदम थर्ड क्लास आलेली आहे. हे बा, काहीच नाही क्वालिटी, पण एक काहीतरी छान हिच्यासाठी वेगळं काहीतरी आहे बा. यावर हिने झोपलं पाहिजे. तर अजिबात असंही करत नाही. हिला छान मस्तपैकी माझ्या बेडवर, माझ्या ब्लँकेटमध्ये हिला झोपायचं असते. आणि झोपली आहे ती पहा, बिंदास्त. मी तर आतापर्यंत बाहेरच बसली होती. ही तेवढ्या वेळची 1-2 तासापासून छान मस्त अशी सुस्तावली आहे. तुम्ही पाहू शकता की किती चांगल्या तरीकेने झोपलेली आहे पा. आणि आता मी जर तिच्या अंगावरून हे काढन तर पा कशी कुरकुर करते. झाली का झोप? झाली बच्चा? आता आळस बिळस देईन. वाह, जान लेते हम इससे. कैसी रही आपकी नींद? आपकी नींद कैसी रही? अरे सुंगो मत, ये माइक है. कैसी रही आपकी नींद? छान झोपली होती? गेली का झोप तुझी? मनू
गेली गेली है ना, गेली ना झोप, ये माझ्याजवळ ये. और मेरे बिस्तर पे सो के, मेरे पांघरून में सो के मेरे पास नहीं आएगी. इतकी हे अशीच करते यार, मला डसतेच ही. असं वाटतं हिला चांगलं कोंडाव. अब ये अभी अभी नींद से होती है, अब ये मस्त हगना वगना करेंगी, इसका हगना और मुतना, और मस्त पक खुद को शॉप करेंगी. वेळ पडला तर डबल झोपू शकते काही, हेच भरोसा मी यायचा. पहिले मी हे ब्लँकेट उचलून टाकते इथून, कारण की हे ब्लँकेट जर इथं राहिलं तर हे मॅडम अजून त्याच्यात जाऊन झोपून जाईल, कारण की नुसतं सुस्तावलं पाहिजे, नुसतं सुस्तावलं पाहिजे. जब से इसकी जख्म थोड़ी फार ठीक हो गई है, तब से ये मस्त बिंदास्त है. इसको बांधा वांधा नहीं जा रहा है, इसलिए मस्त घूम रही है ना मम्मा. मम्मा फोन आया, मम्मा फोन आया. हा, मी जोपर्यंत फोनवर बोलत होते तोपर्यंत मॅडम डबल सुस्तवाला गेल्या, ते पण अंदर न जाता बाहेर डायरेक्ट. म्हणजे यार हिला काय चांगलं वाटतं यार, हिच्यासाठी किती चांगली स्पेशल गोष्ट आणा, पण ही तोंड मारण तर माझ्याच गोष्टीमध्ये, वस्तूमध्ये, सॉरी, जेवण करण मी तेव्हा ही जेवण करते. म्हणजे मी जेव्हा एंटर करण रूममध्ये ही तेव्हाच जेवण करते, त्याच्याशिवाय ते पूर्ण पोळी कडक येऊ देईन, ते त्या दुधाचं दही होऊ देते, पण ते खात नाही. हो, असंच आहे. आणि आता पहा, मैंने कहा था ना ये हगने और मुतने जाएगी, देखो अभी हगेंगी. इसका हगना देख लो आप लोग, ये हग रही है अभी.